नमस्कार. वैद्य बावडेकर यांच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आयुर्वेदीय पानके सरबते ही मालिका बघत आहोत. आयुर्वेदीय आहार औषधं या अंतर्गत ही मालिका आम्ही घेत आहोत. यामध्ये आज आपण पाहणार आहोत चारोळीचं सरबत. चारवृक्ष पानक हे त्याचं आयुर्वेदातलं नाव आहे. यासाठी चारोळ्या 50 ग्रॅम, पाणी 200 मिलीलिटर, साखर 4 टेबलस्पून, वेलदोड्याची पावडर आणि आल्याचा रस. चारोळीची बारीक पावडर करून घ्या. पाण्यामध्ये चारोळी, वेलदोडा, साखर, आल्याचा रस हे सगळं मिसळा. हे सरबत तयार झालं. हे सरबत सर्व हृदयरोगांमध्ये अतिशय उपयुक्त आहे. हृदयाला ताकद मिळते. ज्या हृदयरोगांना थोडंसं चालल्यानंतर दम लागतो, जिने चढल्यानंतर दम लागतो, जड पदार्थ खाल्ल्यामुळे, अजीर्ण झाल्यामुळे गॅसेस होतात, त्याचं हृदयाच्या जागेवर प्रेशर येतं, ताण येतो, मानसिक कारणांमुळे मन अस्वस्थ होतं, अशा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी हे सरबत उपयोगी आहे. हे सरबत अतिशय चवदार आहे. ह्या सरबताचा उपयोग तोंडाला चव गेली असेल तर नक्की करावा. तापामुळे, खूप दिवसाच्या तापामुळे तोंड बेचव होतं, तोंड कडू होतं, खूप दिवसाच्या जुनाट आजारांमध्ये सुद्धा तोंडाला चव नसते. अशावेळी या सरबताचा उपयोग होतो. या सरबतामुळे तोंडाला न पूर्वीसारखी चव प्राप्त होते. कफाच्या आजारांमध्ये घशाशी कफ येतो, मळमळतं, दम लागतो, अशावेळी पण या सरबताचा उपयोग होतो. ज्यांना उन्हाळ्याचा त्रास होतो, उन्हाळ्यामुळे डोळे जळजळतात, तहान खूप लागते, छातीमध्ये पोटामध्ये आग पडते, अशा लोकांनी हे सरबत घ्यावं. कावीळ, गोवर, कांजिण्या अशा रोगांमध्ये शरीरामध्ये उष्णता साठून राहते. आजार बरा झाला तरी पुढे अनेक दिवस ह्या आजारांचे परिणाम दिसतात. या आजारामुळे शरीरात वाढलेल्या उष्णतेचे परिणाम दिसतात. अशावेळी हे सरबत खूप उपयोगी आहे. ह्या सरबताचा नक्की उपयोग करून बघा. या सरबताविषयी अधिक माहिती माझ्या आयुर्वेदीय पानके सरबते या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यूट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब करा. यामध्ये आणखी नवीन नवीन विषय घेऊन आम्ही लवकरच येत आहोत. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनेक विषय आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा लवकरच नवीन सरबत आणि नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीला येत आहोत. धन्यवाद.